हेलो 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 माय डियर फ्रेंड्स, मैं हूं आपका अंगद सर, यानी कि सायन्स का दोस्त. काल आपण गॅमेट फॉर्मेशन, फर्टिलायझेशन इत्यादी टॉपिक पाहिले होते. आज आपल्याला बघायचंय एकदम मस्त टॉपिक, जो कॉन्सेप्च्युअली शिकावा लागतो. इथं रट्टा मारून चालत नाही. तो टॉपिक आहे मेन्स्ट्रुअल सायकल. चला तर मग बघूया मेन्स्ट्रुअल सायकल काय आहे. बघा, एकदम ढोबळ शब्दामध्ये आपण ज्याला एमसी म्हणतो, एमसी याचा अर्थ होतो मेन्स्ट्रुअल सायकल. काय आहे मेन्स्ट्रुअल सायकल? मेन्स्ट्रुअल सायकल कधी स्टार्ट होते? प्युबर्टी पासून स्टार्ट होते. बघा, ही काय आहे? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज रेग्युलर चेंजेस. दिस चेंजेस रिपीट अप्रॉक्सिमेटली एव्हरी 28 to 30 days. This series of change is called as menstrual cycle. एकदम सिंपल आहे मेन्स्ट्रुअल सायकल. थोडा कन्सेप्ट लक्षात घ्या मी काय म्हणतोय. ह्या मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये काय होत असतं, जे युटेरस आहे दर महिन्याला, बघा दर महिन्याला त्या युटेरस मध्ये काही चेंजेस होतात, तिच्या वॉल मध्ये काही चेंजेस होतात. हे चेंजेस का होतात? बिकॉज ऑफ हार्मोनल चेंजेस. बघा, नेमकं चेंजेस का होईल? ही जी युटेरसची वॉल आहे ती दर महिन्याला थिक बनते आणि पुन्हा रप्चर होते, आणि ते रप्चर झाल्यामुळं ब्लिडिंग होत असतं. ओके, आणि हे जे चेंजेस आहेत हे दर महिन्याला होत असतात. ओके, त्याला आपण काय म्हणतो? मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतो. आणि हे जे चेंजेस आहेत अप्रॉक्सिमेटली 28 ते 30 दिवसांनी होत असतात, ज्याला आपण काय म्हणतो? मेन्स्ट्रुअल सायकल. दिस सिरीज ऑफ चेंजेस कॉल्ड एज मेन्स्ट्रुअल सायकल. आता जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ही कंट्रोल होते टोटल किती हार्मोन्सने? 4 हार्मोन्सने. बघा, ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे हे कंट्रोल होते 4 हार्मोन्सनी. हे 4 हार्मोन्स कोणते आहेत? एफएसएच आहे. एफएसएच म्हणजे काय? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. एलएच म्हणजे काय? ल्युटेनायझिंग हार्मोन, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. तुम्हाला थोडं इकडे बघा, आणखी डबल सांगतो काय आहे एमसी मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, ही युटेरस आहे. ही युटेरस मधली एंडोमेट्रियल लाइनिंग आहे. युटेरस मधली सगळ्यात आतली लाइनिंग, जिला आपण काय म्हणतो? एंडोमेट्रियल लाइनिंग असं म्हणतो. वरच्या डायग्राम मध्ये बघा, म्हणजे तुम्हाला दिसेल. हे बघा, हे काय आहे? एंडोमेट्रियल लाइनिंग, सगळ्यात आतली लेअर. ही सगळ्यात आतली लेअर दर महिन्याला काय होते? बघा, अशी थिक बनत जाते. काय बनत जाते? अशी थिक बनत जाते. ओके, थिक बनत जाते. आणि जर फर्टिलायझेशन झालं नाही तर ही लेअर काय होते? ब्रेकडाऊन होते, म्हणजे रप्चर होते. आणि ब्रेकडाऊन झाल्यामुळे काय होतं? ब्लिडिंग होत असतं. आणि हे दर महिन्याला होत असतं बेटा. ह्यालाच काय म्हणतो? मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, आता नीट बघा, ही मेन्स्ट्रुअल सायकल 4 हार्मोन्स द्वारे कंट्रोल केली जाते. त्याच्यामध्ये एफएसएच आहे, एलएच आहे, एस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे. आपण पुढे बघणार आहे. आता फॉलिकल डेव्हलपमेंट काय आहे? बघा, मेन्स्ट्रुअल सायकल समजून घेण्यासाठी आपल्याला थोडी बाकीची इन्फॉर्मेशन घ्यावं लागेल. फॉलिकल डेव्हलपमेंट काय आहे, काय नाही ते बघावं लागेल. फॉलिकल डेव्हलपमेंट काय आहे? At the beginning of the cycle, one of the follicle in the ovary starts developing. बघा, सायकलच्या बिगिनिंगला एक फॉलिकल काय होतो? डेव्हलप व्हायला स्टार्ट होत असतो. डेव्हलप व्हायला स्टार्ट होत असतो. कुणाच्या इन्फ्लुएन्स खाली? एफएसएचच्या इन्फ्लुएन्स खाली. कुणाच्या प्रभावाखाली? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनच्या प्रभावाखाली. द ओसाइट प्रेझेंट इनसाइड द फॉलिकल ऑल्सो डेव्हलप. आणि या फॉलिकल मध्ये कोण प्रेझेंट असतो? ओसाइट प्रेझेंट असतो. त्या फॉलिकल सोबत तो पण डेव्हलप होत असतो. द डेव्हलपिंग फॉलिकल स्टार्ट सिक्रेटिंग इस्ट्रोजन. जो फॉलिकल डेव्हलप होत आहे तो डेव्हलप होता होता काय बनवत असतो? एक हार्मोन्स बनवतो. त्या हार्मोनचं नाव काय आहे? इस्ट्रोजन. या मी तुम्हाला सांगतो काय आहे नेमकं कन्सेप्ट. ऍक्च्युअली काय होत असतं? ऍट द बिगिनिंग ऑफ द सायकल जे फॉलिकल आहे ते फॉलिकल काय होत असतात? डेव्हलप होत असतात. हे बघा, हे ओसाइट आहे, त्याच्या भोवती काय डेव्हलप होईल? एक लेयर्स डेव्हलप होत असते. ही लेयर्स अशी वाढत जाते. नंतर आतमध्ये कोण आहे? ओसाइट आहे. हे बघा, ह्याला आपण म्हणलं टोटल फॉलिकल्स. आता हे फॉलिकल्स काय होत आहेत? ग्रो होत आहेत. हे फॉलिकल्स काय होत आहेत? डेव्हलप होत आहेत. बघा, फॉलिकल्स काय व्हायले? डेव्हलप व्हायले. फॉलिकल्स काय व्हायले? डेव्हलप व्हायले. आणि एकदम डेव्हलप झालेल्या फॉलिकलला काय म्हणायचं? ग्राफियन फॉलिकल म्हणायचं. काय म्हणायचं? ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकल म्हणलं. आता जसे जसे हे फॉलिकल डेव्हलप होत असतात ते एक हार्मोन्स बनवतात. ते कोणता हार्मोन्स बनवतात? ते बनवतात इस्ट्रोजन. बघा, जे फॉलिकल डेव्हलप होत आहेत ते फॉलिकल डेव्हलप होता होता एक हार्मोन्स बनवतात. ते कोणता हार्मोन्स बनवतात? इस्ट्रोजन नावाचा हार्मोन बनवत असतात. ही अशी माहिती घेणं आवश्यक आहे. ओके, मग तुम्हाला पुढचा कन्सेप्ट समजेल. पुढे बघा काय म्हणलेलं आहे.
आणि ह्या फॉलिकल मध्ये ओसाइट आहे, तो ओसाइट पण काय होत आहे, डेव्हलप होत आहे. डेव्हलपमेंट ऑफ एंडोमेट्रियम, ईस्ट्रोजन स्टिम्युलेट द एंडोमेट्रियम. Estrogen stimulate the endometrium. The endometrium start develop and regenerate and become thicker. बघा काय म्हणलंय मी तुम्हाला सांगितले, मेस्ट्रुअल सायकलच्या बिगिनिंगला काय होईल रे, हे फॉलिकल्स काय होईल, डेव्हलप होईल. प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शियरी फॉलिकल, देन कोणता फॉलिकल, ग्राफियन फॉलिकल आहे. ते डेव्हलप होता होता काय बनवायला रे, ईस्ट्रोजन बनवत आहे. काय बनवत आहे, ईस्ट्रोजन. लक्षात ठेवा युटेरस मध्ये बघा हे सगळे चेंजेस कुठे आहेत, हे ओव्हॅरियन चेंजेस आहेत. हे फॉलिकल कुठे डेव्हलप होईल, हे ओव्हरीमध्ये डेव्हलप होत आहे. ओव्हरीमध्ये फॉलिकल डेव्हलप होत आहेत आणि सोबत काय बनवत आहेत, ईस्ट्रोजन बनवत आहेत. बघा आता ह्या ईस्ट्रोजन मुळे कुणाची डेव्हलपमेंट होते, ह्या ईस्ट्रोजन मुळे सिंपल जी एंडोमेट्रियल लाइनिंग आहे, कोणती लाइनिंग, एंडोमेट्रियल लाइनिंग, एंडोमेट्रियल लाइनिंग ऑफ युटेरस डेव्हलप होत आहे. लक्षात ठेवायचं, एंडोमेट्रियल लाइनिंग ऑफ युटेरस डेव्हलप होत आहे. ही एंडोमेट्रियल लाइनिंग कुठे आहे, युटेरस मध्ये आहे. हे बघा इथं दाखविलेलं आहे एंडोमेट्रियल लाइनिंग. आता ही जी एंडोमेट्रियल लाइनिंग आहे ते बघा डेव्हलप होत आहे, थोडी थोडी अशी जाड बनत आहे. काय बनत आहे, थोडी थोडी अशी जाड बनत आहे. ही जाड कोणामुळे बनत आहे, एका हार्मोन्समुळे बनत आहे. त्या हार्मोनचं नाव काय आहे, ईस्ट्रोजन. आणि ईस्ट्रोजन कोण बनवत आहे, हे ईस्ट्रोजन हे डेव्हलपिंग फॉलिकल बनवत आहेत. काही फॉलिकल डेव्हलप होईल त्याला आपण म्हणलं डेव्हलपिंग फॉलिकल. आणि हे डेव्हलपिंग फॉलिकल काय बनवत आहेत, ईस्ट्रोजन. आणि ईस्ट्रोजन मुळे काय होत आहे, एंडोमेट्रियल लाइनिंग ऑफ युटेरस डेव्हलप होत आहे. अरे डेव्हलप होत आहे म्हणजे काय होत आहे, ठीक होत आहे बेटा. काय होत आहे, ठीक, जाड होत आहे. नीट बघा मी काय म्हणतोय. हे कधी होईल बेटा, मेस्ट्रुअल सायकलच्या बिगिनिंगला होईलेला आहे. ओके पुढे बघा काय म्हणलं बेटा, दिस प्रिपेअर द युटेरस फॉर पॉसिबल प्रेग्नन्सी. आता तुमचं म्हणणं असेल सर एंडोमेट्रियल लाइनिंग ही ठीक का होत आहे. अरे बाळा एंडोमेट्रियल लाइनिंग ठीक प्रेग्नन्सी साठी होत आहे. सपोज इन केस ऑफ स्पर्मचं फर्टिलायझेशन ओम सोबत झालं, स्पर्म आणि ओम या दोघांचं फर्टिलायझेशन झालं, मग झायगोट होणार. झायगोट झाला की एम्ब्रिओ बनणार. मग तो एम्ब्रिओ युटेरस मध्ये येणार आणि त्या युटेरसच्या वॉलला येऊन अटॅच होणार. आता मला सांग, अटॅच होण्यासाठी एंडोमेट्रियल लाइनिंग ठीक झालेली पाहिजे नरिशमेंटसाठी, बरोबर की नाही. आता जो बाळ येणार आहे, जे काही बाळ डेव्हलप होणार आहे, ज्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होणार आहे, त्याच्यासाठी बेड तर पाहिजे. बेड तर मस्त पाहिजे, हा त्याच्यामध्ये ब्लड वेसल्स पाहिजे. त्याच्यासाठी एंडोमेट्रियल लाइनिंग काय होत असते, ठीक होत असते. लक्षात ठेवा. आणि एंडोमेट्रियल लाइनिंग ठीक होण्यासाठी ईस्ट्रोजन लागतं. पुढे बघा, पुढे काय म्हणलेलं आहे नेक्स्ट, चला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणती बाबा, हे जे फॉलिकल्स आहेत ते फॉलिकल्स डेव्हलपमेंटसाठी एक हार्मोन्स लागतं. त्या हार्मोनचं नाव काय आहे, FSH. बघा आतापर्यंत आपण किती हार्मोन बघितले, दोन. एक आहे ईस्ट्रोजन आणि एक आहे FSH. आता जे फॉलिकल डेव्हलप होईल, फॉलिकल डेव्हलप होईल म्हणजे काय, हे प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकलचं टर्शियरी फॉलिकल, टर्शियरी फॉलिकलचं काय होईल बेटा, ग्राफियन फॉलिकल. ही जी फॉलिकलची डेव्हलपमेंट होत आहे, ही फॉलिकलची डेव्हलपमेंट एका हार्मोन्समुळे होत आहे. त्या हार्मोनचं नाव काय आहे, FSH. बघा हे सगळे कधी होईल, समजा मेस्ट्रुअल सायकल 28 दिवसाची आहे, हे सगळं 15 दिवसाच्या आत होईल बेटा. ओके, त्या FSH मुळे कुणाची डेव्हलपमेंट होत आहे, फॉलिकलची डेव्हलपमेंट होत आहे. मग आपण एक पॉइंट इथे ऍड करू शकतो बेटा, FSH डेव्हलप फॉलिकल. FSH डेव्हलप फॉलिकल. FSH मुळे कुणाची डेव्हलपमेंट होईल बेटा, फॉलिकलची डेव्हलपमेंट होत आहे. आणि या डेव्हलपमेंट फॉलिकल मुळे कोण बनत आहे, ईस्ट्रोजन बनत आहे. चला नेक्स्ट, दोन हार्मोन बघितले, FSH आणि ईस्ट्रोजन. एक मिनिट मी पाणी पिके आता. चलो इकडे बघा, मॅच्युरेशन ऑफ फॉलिकल. द फॉलिकल कंटिन्यू इट्स डेव्हलपमेंट अँड बिकम फुली ग्रोन फॉलिकल. मी तुम्हाला सांगितलं बेटा, फुली ग्रोन होऊन ग्राफियन फॉलिकल बनतात.
आणि हे ग्रो होता होता डेव्हलपमेंट होता होता काय बनवतात इस्ट्रोजन बनवतात. ओके, इस्ट्रोजन कंटिन्यूज टू बी सिक्रेटेड बाय द डेव्हलपिंग फॉलिकल. डेव्हलपिंग फॉलिकल कशाला बनवत आहेत, इस्ट्रोजनला बनवत आहे. ओके, बघा इथं काय म्हणलं बेटा, ओव्हुलेशन. काय म्हणलेलं आहे, ओव्हुलेशन. लक्षात घ्या बेटा, ओव्हुलेशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय द ओव्हुलेशन. आता ओव्हुलेशनचा अर्थ काय होता बेटा, द फुली ग्रोन फॉलिकल्स. एकदा की फॉलिकल डेव्हलप झाले बेटा म्हणजे ग्राफियन फॉलिकल बनले. फॉलिकल डेव्हलप झाले ह्याचा अर्थ काय आहे, ग्राफियन फॉलिकल बनले. ते ग्राफियन फॉलिकल काय होत असतात, बस्ट होत असतात, म्हणजे बेटा रप्चर होत असतात. कुणाच्या इन्फ्लुएन्स खाली, ल्युटेनायझिंग हार्मोनच्या इन्फ्लुएन्स खाली. आणि एकदा की ते फॉलिकल रप्चर झाले मग त्याच्यामधून बाहेर येतो डेव्हलप झालेला oocyte बाहेर येतो बेटा. कोण बाहेर येतो, oocyte बाहेर येत असतो. ओके, द oocyte इज रिलीज्ड फ्रॉम द ओव्हरी, त्यालाच काय म्हणतो, ओव्हुलेशन असं म्हणतो. आणि दिस रिलीज ऑफ oocyte इज कॉल्ड एज ओव्हुलेशन. बघा इथं दिलंय बेटा, एकदम सिंपल दिलेलं आहे. ह्या इलेज मुळे काय झाले, फॉलिकल बस्ट झाले. फॉलिकल बस्ट झालं की काय झालं बेटा, oocyte रिलीज झालं. आणि oocyte रिलीज होण्याच्या प्रोसेसलाच काय म्हणलं आपण, ओव्हुलेशन असं म्हणलेलं आहे. हे बघा एकदम छान दिलेलं आहे. हे बघा, हा फॉलिकल रप्चर झालेला आहे आणि ह्याच्यामधून कोण बाहेर आलेला आहे, oocyte बाहेर आलेला आहे आणि ज्याला आपण काय म्हणलं, ओव्हुलेशन असं म्हणलेलं आहे. या डायग्राम मध्ये दाखवतो तुम्हाला मस्तपैकी. हे बघा बेटा, असा मस्त फॉलिकल डेव्हलप होत आहे. हा मस्त फॉलिकल डेव्हलप होत आहे. प्रायमरी फॉलिकल पासून सेकंडरी फॉलिकल पासून टर्शरी फॉलिकल असा मस्तपैकी ग्रो होत आहे. आणि एकदा की काय बनला रे बेटा, एकदा की ग्राफियन फॉलिकल बनला, तो सगळ्यात डेव्हलप असतो बेटा, मॅच्युअर फॉलिकल असतो. ओके ओके, आणि ह्याच्यामधून हा बस्ट होतो बेटा. हा ग्राफियन फॉलिकल काय होतो, बस्ट होत असतो. बघा हा बस्ट झालेला आपण दाखवूया. हा बस्ट झाला आणि बस्ट झालं की ह्याच्यातून काय बाहेर येते बेटा, ह्याच्यातून बाहेर येतो oocyte बाहेर येतो. आणि ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, ओव्हुलेशन. काय म्हणतो, ओव्हुलेशन. कधी पण लक्षात ठेवा, शब्दाच्या शेवटी TION लागलं की बेटा काय असते, प्रोसेस असते. लक्षात ठेवा, ओव्हुलेशन म्हणजे काय, इट इज अ प्रोसेस इन विच रिलीज ऑफ oocyte. एकदा ग्राफियन फॉलिकल बस्ट झाला बेटा, त्याच्यातून कोण बाहेर आला, oocyte बाहेर आला. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, ओव्हुलेशन असं म्हणतो. एक्झाम साठी आयएमपी करा ह्याला. बघा एक्झाम साठी आयएमपी, ट्रिपल आयएमपी, एक्झाम साठी आयएमपी करायचं. आणखी काय आयएमपी आहे, हार्मोनचं लक्षात ठेवायचं बेटा. हा फॉलिकल कुणामुळे बस्ट होत आहे, LH मुळे बस्ट होत आहे बेटा. ओके, आपण ते मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये बघू. एकदा 28 दिवसाचा आपण ग्राफ बघू, त्याच्यावरून आपल्याला समजेल. त्याच्या अगोदर आपल्याला बेटा ही बेसिक इन्फॉर्मेशन घेणं खूप गरजेचं आहे. आता फॉर्मेशन ऑफ कॉर्पस ल्युटियम काय बेटा, आफ्टर ओव्हुलेशन झाल्यानंतर द रिमेनिंग टिश्यू ऑफ द बस्ट फॉलिकल फॉर्म्स द कॉर्पस ल्युटियम. बघा बेटा इथं काय म्हणलेलं आहे. आता ग्राफियन फॉलिकल मधून बेटा जेव्हा ग्राफियन फॉलिकल बस्ट होतो तेव्हा बाहेर कोण आला, oocyte. अरे बाहेर कोण आला रे, oocyte. आता जो रिमेनिंग पार्ट आहे बेटा, रिमेनिंग पार्टला म्हणायचं कॉर्पस ल्युटियम. रिमेनिंग पार्टला काय म्हणायचं बेटा, कॉर्पस ल्युटियम. आणि कॉर्पस ल्युटियम पुढे जाऊन काय बनवतो बेटा, एक हार्मोन बनवतो. त्या हार्मोनला म्हणायचं प्रोजेस्टेरॉन. काय म्हणायचं रे, प्रोजेस्टेरॉन. बघा तिसरा हार्मोन इंट्रोड्यूस झाला. एकदा की ग्राफियन फॉलिकल बस्ट झाला, बाहेर कोण आला, oocyte आला. आणि मागे राहिलेल्या पार्टला काय म्हणलं आपण, कॉर्पस ल्युटियम असं म्हणलं. आणि कॉर्पस ल्युटियम एक हार्मोन बनवतो, त्या हार्मोनला काय म्हणायचं, प्रोजेस्टेरॉन म्हणायचं. आता प्रोजेस्टेरॉन काय करतो बघूया पुढे आपण. बघा इथं लिहिले बेटा, कॉर्पस ल्युटियम स्टार्ट सिक्रेटिंग प्रोजेस्टेरॉन. बघा हा येलो कलरचा कॉर्पस ल्युटियम आहे. हा कॉर्पस ल्युटियम काय बनवत आहे, प्रोजेस्टेरॉन बनवत आहे. ओके, आपण थोडं डार्क पेन लिहूया, प्रोजेस्टेरॉन बनवत आहे. आता 7वं बघू बेटा, ऍक्शन्स ऑफ प्रोजेस्टेरॉन. आता प्रोजेस्टेरॉन काय करतं इथं दिलेलं आहे बेटा. प्रोजेस्टेरॉन कोणावर ऍक्ट होतंय बेटा, एंडोमेट्रियमवर ऍक्ट होतंय. आणि एंडोमेट्रियमवर ऍक्ट होऊन बघा काय करते बेटा, एंडोमेट्रियमवर ऍक्ट होऊन एंडोमेट्रियमला मेंटेन करते. नीट बघा मी काय म्हणतोय बेटा, पहिला जे फॉलिकल डेव्हलप्स होत होते त्या फॉलिकल्सनं काय बनवलं, इस्ट्रोजन कोणावर ऍक्ट झाला, युटरस मधल्या एंडोमेट्रियम लाइनिंगवर. आणि एंडोमेट्रियम लाइनिंगला त्या इस्ट्रोजननं काय बनवलं बेटा, थिक बनवलं, जाड बनवलं का नाही. बघा इथं डायग्राम मध्ये असेल बेटा, पहिल्या डायग्राम मध्ये इथं. हा बेटा ह्याच्यावर कोण ऍक्ट झालं होतं बेटा, एंडोमेट्रियम. सॉरी बेटा, याच्यावर कोण ऍक्ट झालं होतं, इस्ट्रोजन ऍक्ट झालं होतं. कोण ऍक्ट झालं होतं बेटा,
इस्ट्रोजन. आणि ह्या इस्ट्रोजन मुळे ही एंडोमेट्रियम लाइनिंग काय झाली होती, थिक झाली होती. बरोबर केलंय. आता काय होतंय बेटा, कॉर्पस ल्युटियम जो प्रोजेस्टेरॉन बनवतो, तो प्रोजेस्टेरॉन काय करतो, आता एकदा जी एंडोमेट्रियम लाइनिंग थिक झालेली आहे त्याला मेंटेन ठेवण्याचं काम करतो. आता थिक बनली का नाही, त्याला मेंटेन ठेवण्याचं काम कोण करतो, प्रोजेस्टेरॉन. आता पुढे काम कोणाचं आहे बेटा, प्रोजेस्टेरॉन. पुढील काही दिवसासाठी त्याला एवढंच मेंटेन करण्याचं काम कोणाचं आहे, प्रोजेस्टेरॉन. आणि हे एवढं मोठं करण्याचं काम कोणाचं आहे, इस्ट्रोजन. त्या एंडोमेट्रियम लाइनिंगला थिक बनवण्याचं काम इस्ट्रोजनचं. आणि एकदा की थिक बनली की त्याला थिकच मेंटेन ठेवण्याचं काम कोणाचं आहे, प्रोजेस्टेरॉन. लक्षात ठेवा, इस्ट्रोजन कोण बनवला होता, डेव्हलपिंग फॉलिकलनं बनवला होता. प्रोजेस्टेरॉन कोण बनवला बेटा, कॉर्पस ल्युटियमनं बनवला होता. ही इत्यादी माहिती ठेवा म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन ग्राफ समजेल. ओके बघा बेटा, चला या पुढच्या स्लाइडवर. इथपर्यंत आलो होतो. प्रोजेस्टेरॉन ऍक्ट्स ऑन द एंडोमेट्रियम आणि एंडोमेट्रियल ग्लँड्स बिकम ऍक्टिव्ह अँड सिक्रेट सबस्टन्सेस. त्याच्यामुळे काय होतंय बेटा, जे एंडोमेट्रियल ग्लँड्स आहेत ते ऍक्टिव्ह होतात आणि काही सबस्टन्सेस सिक्रेट करायला लागतात. ओके, द एंडोमेट्रियम बिकम्स सुटेबल फॉर द इम्प्लांटेशन्स ऑफ द एम्ब्रियो. आता एंडोमेट्रियम थिक झालेलं आहे बेटा, एकदम थिक मेंटेन आहे. ते आता कोणासाठी प्रिपेअर आहे, इम्प्लांटेशन साठी प्रिपेअर आहे. लक्षात ठेवा मी काय म्हणलेलं आहे. आता सपोज सगळं प्रिपेअर आहे, सगळी तयारी झालेली आहे, इस्ट्रोजन ती एंडोमेट्रियम लाइनिंग थिक बनवली आहे, ते प्रोजेस्टेरॉन ती थिक मेंटेन केलेली आहे. पण इकडं आता 14व्या दिवशी ओहम बाहेर आलाय. लक्षात ठेवा बेटा, जर 28 दिवसाची मेन्स्ट्रुअल सायकल असेल, किती का दिवसाची असणार बेटा, 14व्या दिवशी काय होत असतं, ओव्ह्युलेशन होत असतं. मी तुम्हाला सांगितले ओव्ह्युलेशन म्हणजे काय, ओहम बाहेर येणे, ओहम रिलीज होणे, ह्याला काय म्हणतो बेटा आपण, ओव्ह्युलेशन असं म्हणत असतो. ओके, आता मस्तपैकी 14व्या दिवशी ओहम रिलीज झालेला आहे, ओसाइट रिलीज झालेला आहे. ओसाइट वाट बघत आहे, माझा स्पर्म कधी येतो, स्पर्म कधी भेटा येतो, वाट बघतो, वाट बघते ओसाइट. आणि वाट बघून बघून एका दिवसात लगेच मरून जातो बेटा, म्हणजे फर्टिलायझेशन झालेलं नाही, म्हणजे तिथं स्पर्म आला नाही. तिथं कोण आला नाही, स्पर्म आला नाही, स्पर्म ओसाइटला येऊन भेटला नाही. ओहम वाट बघून 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 मरून गेला बेटा. ओहमची लाईफ स्पॅन फक्त 1 दिवस असते. लक्षात ठेवा, ओहमची लाईफ स्पॅन किती असते बेटा, 1 दिवस. आणि स्पर्म 3 ते 4 दिवस जगू शकतो. जर फर्टिलायझेशन झालंच नाही, इफ फर्टिलायझेशन डज नॉट ऑकर. आता काय तिकडे बघा बेटा, जर फर्टिलायझेशन झालंच नाही काय होतं बेटा, कॉर्पस ल्युटियम डिजेनरेट होतं. आता कॉर्पस ल्युटियम काय बनवत होतं आपल्याला माहिती आहे बेटा, प्रोजेस्टेरॉन बनवत होतं. आता मला सांगा बेटा, कॉर्पस ल्युटियम राहिला नाही, मला सांगा प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन राहील का बेटा. हा, कॉर्पस ल्युटियम थोडंफार इस्ट्रोजन पण बनवतो, पण सगळ्यात जास्त काय बनवतो, प्रोजेस्टेरॉन बनवत असतो. मग आता मला सांगा बेटा, कॉर्पस ल्युटियम राहिला नाही, मला सांगा प्रोजेस्टेरॉन राहील का बेटा, नाही. अरे प्रोजेस्टेरॉन राहिला नाही, मला सांगा बेटा, जे डेव्हलप्ड एंडोमेट्रियम आहे बेटा, तो काय होईल, ब्रेक डाऊन. आता आपल्याला माहिती आहे प्रोजेस्टेरॉन तो एंडोमेट्रियम लाइनिंग थिक ठेवण्याचं काम करतो. आता प्रोजेस्टेरॉनचं लेवल कमी झालं बेटा, मला सांगा ही एंडोमेट्रियम लाइनिंग थिक राहील का, ते युटेरस मधली राहणार नाही. सिंपल आहे, ते काय होईल बेटा, शेड होईल, म्हणजे गळून जाईल बेटा. आणि त्या गळाल्यामुळे काय होतंय बेटा, ते रप्चर झाल्यामुळे काय होतंय, ब्लिडिंग होत असतं. काय होत असतं बेटा, ब्लिडिंग होत असतं. ती ब्लिडिंग 4 ते 5 दिवसासाठी होतं बेटा. लक्षात ठेवा, दिस कॉजेस मेन्स्ट्रुएशन. ब्रेकडाऊन झाल्यामुळे काय झालं बेटा, मेन्स्ट्रुएशन. मेन्स्ट्रुएशन म्हणजे बेटा ब्लिडिंग. मेन्स्ट्रुएशन म्हणजे काय बेटा, ब्लिडिंग. ओके, आणि ही ब्लिडिंग जे बेटा ब्लड आहे ते वजन थ्रू बाहेर येत असतं. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय ते. दिस कॉजेस मेन्स्ट्रुएशन अँड न्यू मेन्स्ट्रुअल सायकल बिगिन्स. बघा बेटा, ह्याच्यामुळे काय झालं, मेन्स्ट्रुएशन झालं ते 4 ते 5 दिवसासाठी. आणि ज्या दिवसापासून मेन्स्ट्रुएशन झालं बेटा, तेव्हाच एक नवीन सायकल काय स्टार्ट झाली बेटा, बिगिन झालेली आहे. इथे एकदम छान दिलं बेटा, कॉर्पस ल्युटियम काय झाला, डिजेनरेट, त्याच्यामुळे प्रोजेस्टेरॉन लेवल काय झालं, डिक्रीज, इस्ट्रोजन लेवल काय झालं, डिक्रीज. हे बेटा हे दोन्ही डिक्रीज झाल्यामुळे काय झालं बेटा, एंडोमेट्रियम ब्रेकडाऊन अँड शेड. आणि त्याच्यामुळे काय झालं बेटा, मेन्स्ट्रुअल, त्याच्यामुळे मेन्स्ट्रुएशन झालं आणि त्याच्यामुळे काय झालं बेटा, ब्लिडिंग झालं. तिथूनच न्यू सायकल काय झाली बेटा, बिगिन्स झाली. ही आहे आपली मेन्स्ट्रुअल सायकल. पण आपल्याला हे ग्राफद्वारे समजून घ्यावं लागेल, तेव्हा आपल्याला एकदम व्यवस्थित समजेल. बघा इथे एकदम छान दिलेलं आहे बेटा. ओके चला, एफएसएच मुळे काय झालं बघा, 4 हार्मोनचे फंक्शन लक्षात ठेवायचे. एफएसएच लक्षात ठेवायचं, एलएच लक्षात ठेवायचं, इस्ट्रोजन लक्षात ठेवायचं, प्रोजेस्टेरॉन लक्षात ठेवायचं. अरे सगळा खेळ ह्या हार्मोनचा आहे. एफएसएच, एलएच, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन.
ही सगळे मेस्ट्रुअल सायकल ह्या 4 हार्मोनवर डिपेंड आहे. मेस्ट्रुअल सायकल ही 4 हार्मोनद्वारे कंट्रोल होत असते. मग बघा बाळांनो, इथं तुम्हाला समजून जाईल, एकदम सोपं दिलेलं आहे, एकदम मस्त दिलेलं आहे. FSH मुळे काय झालं? फॉलिकल डेव्हलप झाले. कुठं? ओव्हरीमध्ये. फॉलिकल जे डेव्हलप होत आहे ते काय बनवत आहेत? इस्ट्रोजन बनवत आहेत. बेटा इस्ट्रोजन काय करत आहे? एंडोमेट्रियम लाइनिंगला डेव्हलप करत आहे किंवा रिजेनरेट करत आहे. खूप सोपं आहे बेटा, लक्षात ठेवा. आता जे फुल्ली ग्रोन फॉलिकल्स आहेत बेटा, लक्षात ठेवा, फुल्ली ग्रोन फॉलिकल्स. आता या फुल्ली ग्रोन फॉलिकल्स वर कोण ऍक्ट झालं? एलएच ऍक्ट झालं. त्या एलएच मुळे काय झालं बेटा? फुल्ली ग्रोन फॉलिकल फुटले, रप्चर झाले. त्याच्यामुळे काय झालं? ओव्हुलेशन झालं आणि त्याच्यामधून कोण बाहेर आला? ओसाइट रिलीज झाला बेटा. त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? ओव्हुलेशन असं म्हणतो. मग जो महाग राहिलेला पार्ट आहे बेटा, ओसाइट बाहेर आला. जो महाग राहिलेला पार्ट आहे त्याला कॉर्पस ल्युटियम असं म्हणलं. आणि कॉर्पस ल्युटियम काय बनवत असतो? प्रोजेस्टेरॉन बनवत असतो. आणि तो प्रोजेस्टेरॉन कुणाला मेंटेन करतो? एंडोमेट्रियम लाइनिंगला मेंटेन करत असतो. कशासाठी? इम्प्लांटेशन साठी. अरे एम्ब्रियो यायला, एम्ब्रियो येऊन चिटकायला, तिथं इम्प्लांट व्हायला, त्याच्यासाठी प्रिपेअर करतो. जर फर्टिलायझेशन झालं नाही बेटा, फर्टिलायझेशन झालं नाही, कॉर्पस ल्युटियम काय होतो? डिजेनरेट होत असतो. मग ह्याच्यामुळे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचा लेवल काय होतं बेटा? कमी होतं. आणि कमी झाल्यामुळे एंडोमेट्रियम लाइनिंग काय होते बेटा? ब्रेकडाऊन. आणि ब्रेकडाऊन झाल्यामुळे काय होतं बेटा? मेस्ट्रुएशन. आणि तिथूनच एक नवीन सायकल काय होते बेटा? बिगिन होत असते. इथं बघा बेटा, या 28 ते 30 दिवसाची एकदम छान अशी सायकल दिलेली आहे. आपण ही मेस्ट्रुअल सायकल काही फेजेस मध्ये डिवाइड करतो बेटा. जसं की ओव्हुलेशन फेज असेल, ल्युटियल फेज असेल, मेस्ट्रुएशन फेज असेल, फॉलिक्युलर फेज असेल. बघा,